थोडी आज तब्बल 15 मॅच आपल्याला या मैदानात खेळवायचे आहेत। पहिली मॅच आपण बघितली, पहिली मॅच सुंदररित्या पार पडली आहे, मात्र दुसऱ्या मॅचला आपण बघतोय सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत विशाल यादव आणि प्रथमेश उर्फ शाफिक। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पहिला ओव्हर हाताळताना अभिषेक आमरे। पहिल्याच ओव्हरवर एक जुना जाणता खेळाडू, वरळीतील असंख्य टुर्नामेंट मध्ये आपलं नाव लौकिक करणारा अभिषेक आमरे आज आपल्याला दिसतोय। पहिला चेंडू सुरेख लॉंग ऑनच्या दिशेने चौकार। फटका फसलेला, बॅटची खालची कडा लागलेली, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी। अकबर मुकुल्ला सीधा भाईकलला शॉट होता, मात्र बॅटची कडा घेतली आणि यशस्वीरित्या एक धाव पूर्ण। आता मात्र स्ट्राइक वर आलाय प्रथमेश, वाडिया हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणारा प्रथमेश आज जय संतोषी माता क्रीडा मंडळातर्फे दिसतोय। पहिला चेंडू फटका फसलाय, फटका आहे हवेत आणि अभिषेक आमरे यांनी सुंदर एक मोठा गडी बाद केलाय। काश हमरे देश के नौजवान, सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय, मात्र डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल झालाय आणि एक धाव पंचांनी घोषित केले। खरोखर अतिशय हळूवार गतीने आपलं षटक हाताळतोय। सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, 15 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे आणि आपले 3 षटक पूर्ण करायचे आहेत, नाहीतर चौथ्या ओव्हर मध्ये 5 खेळाडू जे बाहेर असतात त्यामधले फक्त 4 खेळाडू बाहेर राहतील। आता मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय दंडित। सतीश आता मात्र आकाश यांच्या बॅट मधनं एक धाव संख्येत भर धावा झाल्यात, त्या मात्र धाव फलकावर 8। परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय, पंचांचा लेग बायचा इशारा, धाव संख्येत 1 नि भर। खरोखर पहिलं षटक उत्कृष्ट हाताळत आहेत अभिषेक आमरे, धावा झाल्यात 9। एक षटका अखेरीस धावा जाऊन पोहोचतायत त्या 9 या धाव संख्येवर एक मोठा गडी बाद करण्यात यश आलंय अभिषेक आमरे यांना माहिती आहे त्या विकेटचं महत्व। जय संतोषी माता क्रीडा मंडळाच्या डग आउट मध्ये थोडीशी चिंता। चला घाई करायची आहे, विशाल यादव 15 मिनिटं दिलेत फक्त। फास्ट प्लीज फास्ट।
आज वक्त की नजाकत को समझे, जरा खिलाड़ी से मुअद्दबाना गुजारिश है वक्त की नजाकत को समझे। आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित शिवसेना प्रमुख वंदननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साहेब चषक 2025। आता मात्र स्ट्राइक वर आहे विशाल यादव। या वर्षीचे आमचे 8वे पर्व आहे। खरंच सतीश सुदामिनरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हे भव्य दिव्य महासंग्राम। पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसला टॉस केलाय सीमारेषा पार, खणखणीत षटकार। ताराला गोलंदाजीचा चान्स दिलाय श्रेयस। पहिल्याच बॉलवर श्रेयस यांचं मात्र विशाल यादव यांनी स्वागत केलंय, षटकार। आता मात्र सरळ खणखणीत लॉंगॉनच्या दिशेने मात्र जेलबाद झालाय विशाल यादव आणि श्रेयस यांनी एक मोठा विजय मिळवलाय। डीजे रंगात दिसतोय, खरोखर डीजेचं महत्व या मैदानात। चला बॅटर लवकर पाठवायचंय, पेनल्टी सुरू असणार आहे याची लक्षात द्यायचंय। टाइमर लावलाय तुमच्यासाठीच लावलाय टाइमर। टाइमर आपके लिए लगाया गया है, बल्लेबाज और गेंदबाज के लिए टाइमर लगाया गया है। आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय निखिल वर्मा। निखिल वर्मा धावत यायचंय, 15 मिनिटात 3 ओव्हर टाकायला पाहिजे, कारण तुमच्यासाठी एवढी सुंदर टूर्नामेंट आयोजित केले। थोडंसं सहकार्य करा। जय संतोषी माता क्रीडा मंडळ हे देखील आमच्या वारंवार फायनल्स मध्ये असतं। साहेब चषकाच्या भरपूर फायनल्स यांनी देखील खेळले आहेत, मात्र आज पहिलाच टूर्नामेंट। ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने टोलावलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी वर्मा बाणम राम बाणम। खरोखर सरळ दिशेने खेळलेला हा फटका। जय संतोषी माता क्रीडा मंडळाचा डगआउट देखील तितकासा खुश आहे। आता मात्र स्ट्राइक वर आलाय सेट फलंदाज आकाश। आकुडप्याचा चेंडू पंचांनी दंडित केलाय, व्हाईट बॉलचा इशारा। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 17 या धाव संख्येवर। आता मात्र लेग साइडच्या दिशेने हवेत खेळलाय, बघूया काय होणार। आकाश यांच्या बॅटमधनं एक खणखणीत षटकार। आणि पंचांनी एक तेरी तो एक मेरी, तू वार करेगा तो मैं तुझ पे पलट वार करूंगा। खरोखर श्रेयस यांनी 2 मोठे गडी बाद केले आहेत। खरोखर छोटा पॅकेट बडा धमाका श्रेयस यांनी करून दाखवलाय। अभिषेक आमरे यांनी या नवीन गोलंदाजावर विश्वास ठेवला आणि विश्वासाला पूर्णतः पात्र ठरलाय श्रेयस। थोडासा महाग ठरला, मात्र 2 मोठे गडी बाद करण्यात यशस्वी आले। आणि आता मात्र मैदानात आपण बघतोय भास्कर कांबळे। भास्कर कांबळे याच त्या खेळाडूची एक रील व्हायरल झालेली, मात्र आज देखील त्या रीलची आम्ही अपेक्षा करतोय भास्कर कांबळे यांच्याकडनं।
श्रेयस कदम यांचा चेला भास्कर कांबळे. आज बघूया काय करतोय श्रेयस कदम सारखी खेळी करणारा हा खेळाडू. पहिलाच बॉलवर मोठा फटका फसलाय आणि सुंदर चान्स मिळालाय भास्कर कांबळे यांना आणि थ्रो बाईच्या स्वरूपात 3 धावा. भास्कर यांच्या खात्यात पहिल्याच बॉलवर 3 धावा. हेलिकॉप्टर बॉय म्हणून ओळखला जाणारा श्रेयस कदम यांचा चेला भास्कर कांबळे आपण मैदानात बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. या धावसंख्येवर दुसरं षटक अजून देखील सुरू आहे. सॉरी 2 षटक झालेत आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र 26. चुकीची दुरुस्ती. सुंदर चेंडू, वेगवान गतीचा चेंडू. यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. लेग बायच्या स्वरूपात सॉरी बाईज. परत एकदा स्वेर चेंडू पंचांकडनं दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्येत 1 वर धावा झाल्यात त्या मात्र 28. तिसरं षटक घेऊन आलाय संदेश मगर. स्ट्राइक वर असणार आहे भास्कर. आता मात्र बॉल हवेत खेळलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. पंचांकडनं 1 धाव घोषित. भास्कर कदम बंद मैदानाचा बादशाह आज ओपन मैदानात दिसतोय. भास्कर कांबळे साठी आकाश मेडेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये आलेत. आणि पहिला सुंदर प्रयत्न मात्र प्रयत्न फसलाय आणि भास्कर कांबळे तंबूच्या दिशेने परत आहेत. आकाश मेडेकर यांचे खरोखर लेलिन यांनी खूप सुंदर 2 झेल पकडले. तेही 2 मोठ्या खेळाडूंचे. एक म्हणजे यादव आणि दुसरा म्हणजे भास्कर. खरोखर हे 2 विकेट खूप महत्वाचे होते. मात्र आर्यन देखील चौकार षटकाराची आतिषबाजी करू शकतो आणि आपल्या संघाला आज गरज आहे. बघूया गरजेला पूर्ण उतरतोय काय. त्याचप्रमाणे संदेश देखील उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. रहिवासी सेवा मित्र मंडळाचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. खरोखर संदेश यांचा कौतुक करावं लागेल. आपला संघ थोडासा माघार घेत होता मात्र संदेश यांनी कमबॅक केलंय. आपल्या संघाला मॅच मध्ये परत आणलंय. धाव संख्या झाल्यात त्या मात्र 29. तिसऱ्या षटकातल्या 2 चेंडू बाकी आहे. 2 टू गो. परत एकदा सुंदर लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय आणि सुंदर झेल.
मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, एक्सपिरियन्स खेळाडू रवी. शेवटचा चेंडू बाकी आहे, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, स्ट्राईकवर आहे रवी. आता मात्र सुरेख फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे सीमारेषा पार, चौकार. अनुभव काय असतो हे आता मात्र स्ट्राईकवर आहे निखिल आणि गोलंदाजी मार्फत आपण बघतोय अथर्व ह्याच खेळाडूने एक सुंदर झेल पकडलेला. मात्र संघाला आता गोलंदाजीची गरज आहे आणि त्या गरजेला उतरतोय अथर्व. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक सुरू आहे. काय होणार हा सामना? पहिलाच आकुटप्याचा चेंडू सुंदररित्या कव्हरच्या दिशेने टोलावलाय आणि सीमारेषा पार, खणखणीत षटकार. सुंदर स्वागत केलंय निखिल यांनी अथर्व यांचं. निखिल यांना माहिती आहे जांभोरी मैदानाचा कोपरा हा खेळाडू खेळलाय. मात्र आज आपल्या संघाला गरज आहे जनसंतोषी माता क्रीडा मंडळाचा हा एक धडाकेबाज फलंदाज भरपूर दिवसांनी आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघतो पुढचे 3-4 बॅट्समन काम करतात, मात्र आज कामगिरी पाडताना निखिल वर्मा. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. आता कमबॅक दिसतोय आपल्याला अथर्व यांच्या मार्फत. धाव संख्या मात्र झाले ती 39. शेवटचे 4 चेंडू आहेत. खूप सुंदर रणसंग्राम मैदानात दिसतोय. आपण बघताय साहेब चषक 2025 पर्व 8वे. परत एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेण्यात यशस्वी. चुकीची दुरुस्ती. आता मात्र परत एकदा स्ट्राईकवर आलाय रवी दादा, एक्सपिरियन्स मॅन, एक जुना जाणता खेळाडू. सुंदर फटकावला लेग साइडच्या दिशेने, 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलाय वर्मा यांनी आणि खराब थ्रो. अभिषेक आमरे यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, मात्र 1 बायच्या स्वरूपात रन ऍड होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 42. 42 रन्स ऑन द बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अथर्व तर आपली सुंदर कामगिरी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांमधून त्याला काही साजेसा सपोर्ट मिळत नाहीये. मात्र रवी वर्मा सुंदर फलंदाजी करतोय. निखिल वर्मा आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने, 1 धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र रवी स्ट्राईकवर आहे. शेवटचा चेंडू, काय होणार हा सामना? धावा झाल्यात त्या मात्र 43. 43 रन्स ऑन द बोर्ड. खचाखच पॅक भरलेलं हे मैदान, प्रेक्षकांची तमाम गर्दी, त्याचप्रमाणे YouTube लाईव्ह वर तब्बल 2000 पब्लिक आपल्याला लाईव्ह बघतोय. हवेत खेळलाय शेवटचा चेंडू आणि बॉल खाली आलाय अथर्व, आणि अथर्व यांचा सुंदर झेल.
खरोखर मित्रांनो हीच ती वेळ असते आपल्या संघासाठी झडायची आणि अथर्व यांनी खूप सुंदर प्रदर्शन केलंय. 4 षटका अखेरीस जय संतोषी माता क्रीडा मंडळाच्या धावा झाल्यात 43 आणि 44 धावांचं आव्हान रहिवासी सलामी जोड़ी का आगाज हुआ है. अभिषेक और लेनिन. वरळीतील एक धडाकेबाज असा फलंदाज मैदानात दाखल झालाय. रहिवासी सेवा मित्र मंडळाचा अभिषेक आमरे. नॉन स्ट्राईकला आपण बघतोय लेलिन. दोन्हीही बलाढ्य असे फलंदाज मैदानात दाखल झालेत. त्याचप्रमाणे जय संतोषी माता क्रीडा मंडळाने उत्कृष्ट फलंदाजी करून 44 धावांचं टार्गेट मात्र रहिवासी सेवा मंडळाला दिलंय. बघूया काय होणार हा सामना. दोन्ही बलाढ्य संघ नावाजलेले खेळाडू या संघात दाखल आहेत. काय होणार हा सामना आपण बघत असतो नेहमी. वरळीतील भरपूर पॅकर संघात अभिषेक आमरेला आपण बघत असतो. मात्र आज आपल्या संघाकडून खेळण्याची संधी अभिषेक आमरेकडे आली आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय सागर वाघोतकर. आमची भावकी. बघूया काय करतायत. चला तुमचा टाइम स्टार्ट नाव. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर सुंदर सीमारेषा पार खणखणीत षटकार अभिषेक आमरे यांच्या अभिषेक आमरे यांनी सुंदर सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर एक खणखणीत षटकार. ओ प्ले अँड मिस. सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक सागर वागोतकर.
यांच्या मार्फत सागर वाकोतकर हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पनवेलचा हा खतरनाक खेळाडू, रायगडचा टायगर सागर वाघोतकर. परत एकदा प्ले अँड मिस. आता मात्र शरीराचा भेद घेतोय चेंडू, निर्धाव चेंडू. समोर अभिषेक आमरे सारखा मोठा खेळाडू असताना देखील धावा थांबवून ठेवणं उत्कृष्टरित्या जमलंय सागर वाघोतकर. 3 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा. पहिल्या बॉलवर चुकी केलेली, मात्र चुकीला माफी नाही. आता बॅटची कडा, टॉप एज, तरीही बॉल सीमारेषा पार. षटकार. खरोखर टॉप एज लागलेली तेव्हा रहिवासी संघाचा डगआउट मात्र आकाशात बघत होता. सुंदर चेंडू, सन्मान दिलाय डिक्लेअर पंचांकडनं घोषित. धाव संख्या झाले ती मात्र 13. 30 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावर लगावल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आता कुटप्प्याचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. चौकार. आपल्याला 15 मिनिटात 3 ओव्हर संपवायचे. कळून घ्या, 15 मिनिटात 3 ओव्हर संपवायचे. पहिल्या ओव्हर मध्ये सागर वाघोतकर यांनी सुंदर कमबॅक केलेलं, मात्र क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं लावलेलं. धावा झाल्यात 17. आता मात्र स्ट्राईक घेतले लेलिन यांच्याकडे. गोलंदाजी मार्फत आपण बघतो विशाल यादव. आपण दरवेळी विशाल यादव यांना पहिलं षटक हाताळताना बघत असतो, मात्र पहिल्यांदा दुसऱ्या षटकात दिसतोय विशाल यादव. स्ट्राईकवर असणारा लेलिन. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, सुंदर कन्वर्ट, लेग साइडच्या दिशेने 1 धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र स्ट्राइक वर आला एक धडाकेबाज फलंदाज अभिषेक आमरे. हाच तो खेळाडू. आमरे यांनी जर सलग 3 षटकार मारले तर दादू यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला षटकार विशाल यादव यांच्या गोलंदाजी मार्फत अभिषेक आमरे यांनी एक पहिलाच षटकार. सुंदर सुरुवात अभिषेक आमरे यांच्या बॅट मार्फत. धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 24 या धाव संख्येवर. परत एक सुंदर फटका फसलेला, मात्र कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र माघारी पाठवलाय लेलिन यांना. आता मात्र 1 धावेच्या स्वरूपात धाव संख्या जाते ती मात्र 25. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा टोटल करायच्या 44 धावा. धावा झाल्यात 25. खरोखर उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन मैदानात बघायला मिळतंय. हो, रिव्हर्सचा फटका, मात्र फटक्यात तेवढा जोर नव्हता. 1 धाव घेण्यात यशस्वी. उलटा सुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न लेलिन यांचा वारंवार प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसले मैदानात, मात्र आज अपयश आलंय. स्ट्राइकवर परत एकदा अभिषेक आमरे यांच्यासाठी प्राइज ऑन असणार आहे प्रत्येक षटकाराला. नवीन बोगा यांच्याकडनं
परत एकदा सुंदर फटका आणि सीमा रेषा पार. एकतीस 30 या धावसंख्येवर खेळतायत. सुंदर स्वागत विशाल यादव यांच्याकडनं नव्या कोऱ्या गणवेशात जय संतोषी माता क्रीडा मंडळ आपल्याला दिसते. परत एक बैठक आणि आता मात्र सुंदर सीमारेषा पार षटकार. नवीन बोगा यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला प्राइज आहे. मात्र 6 षटकार झाले आहेत. कार्यरत असणारा आपला मित्र प्रकाश माने आज जय संतोषी माता क्रीडा मंडळातर्फे आपण बघतोय. आज थोडस गोलंदाजीचं सुंदर प्रदर्शन दिसलं नाहीये. थोडासा अभ्यास कमी झाला. मात्र 12 चेंडू 6 धावांची गरज. ओ सुंदर चेंडू आणि त्रिफळाचीत झालाय. लेलिन बरोबर प्रकाश यांनी देखील दाखवून दिलंय मी अजून माघार घेतली नाहीये. मी अजून हरलो नाहीये. मी सहजरित्या मैदान सोडणार नाहीये. अजून देखील 11 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. विकेट जर मिळवला तर ही मॅच फिरू शकते आणि प्रकाश दादा यांनी थोडीशी विजयाची ज्योत जाळली आहे. चला घाई करायची आहे. छोट्या छोट्या पावलांनी मैदानात दाखल झालाय अथर्व. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा हा अथर्व आपण बघितलं. गोलंदाजी मार्फत सुंदर प्रदर्शन, क्षेत्ररक्षणा मार्फत सुंदर प्रदर्शन. आता मात्र बारी आली आहे फलंदाजी करण्याची. काय करतोय आपल्या संघासाठी बघूया. खरोखर रविवासी सेवा मंडळाने यावर्षी एक शपथ घेतली आहे. जोपर्यंत फायनलची ट्रॉफी हातात घेणार नाही तोपर्यंत आम्ही नवीन गणवेश काही शिवणार नाहीये. मात्र हीच ती वेळ आहे. हाच तो दिवस आहे. 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर भव्य दिव्य आयोजन. सरळ फटका, सुंदर फटका 1 धावासाठी अथर्व यांच्या बॅटमधनं. आता मात्र षटकार किंग अभिषेक आमरे स्ट्राइक वर आलाय. बघूया कसा फिनिश करतोय ही मॅच. सुंदर चेंडू, तितका सुंदर सन्मान दिलाय प्रकाश दादा यांना, कारण अभिषेक आमरे यांना माहिती आहे. आणि सुंदर चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अजून देखील विजयासाठी 4 धावांची गरज. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 40. चला सुंदर फटका आणि पंचांचा निर्णय. सीमारेषा पार खणखणीत षटकार. अथर्व यांच्या बॅटमधला षटकाराच्या स्वरूपात एक सुंदर विजय.